नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रीती थोरात एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण काचबिंदू बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। काचबिंदू नेमका काय असतो हे आधी समजून घ्या। काचबिंदू म्हणजे डोळ्यामधले आपलं जे प्रेशर असतं, जो दाब असतो डोळ्याचा, जे नॉर्मली एक 18 ते 20 मिलीमीटर पर्यंत असतं, ते ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला ते आपली जी डोळ्याची नस असते, ज्याला आपण ऑप्टिक नर्व असे म्हणतो, त्याच्यावर दाब देणं सुरू करतं आणि ती नस हळूहळू निकामी होत जाते। ही नस जेव्हा निकामी होते त्यावेळेला त्याला परमनंटली विजन डॅमेज होतो, म्हणजे परमनंट दिसण्यासाठी कमी असं होऊ शकतं। त्याच्यामुळे काचबिंदू हा फार महत्त्वाचा असा रोग आहे, ज्याच्यावर आपण व्यवस्थित उपचार जर घेतले तर आपली दृष्टी जी आहे तिला आपण वाचवू शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो। काचबिंदूमध्ये जी डोळ्याची नस आणि पडदा असतो त्याला हा डॅमेज होत असतो। तर हा जो डॅमेज आहे हा हळूहळू होत असतो, आपल्या नकळत होत असतो। याच्यावर उपाय एकच आहे की प्रत्येकाने दर वर्षाला आपले डोळे तपासून घेणे आणि काचबिंदू किंवा इतर काही व्याधी आहेत का हे समजून घेणे। कोणाकोणाला काचबिंदू होऊ शकतो? काचबिंदू हा नेमकी हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक असा आहे, म्हणजे जर तुमच्या आई वडिलांपैकी कोणाला असेल तर शक्यता आहे की तुम्हाला देखील हा होऊ शकतो। ज्या पेशंट्सला बीपीचा शुगरचा त्रास आहे त्यांच्यामध्ये ते लोक हाय रिस्कमध्ये असतात काचबिंदू होण्यासाठी, किंवा 40च्या वर जे पेशंट्स असतात, जे लोक असतात, त्यांनी पण आपले डोळे काचबिंदूसाठी तपासून घेणं हे महत्त्वाचं आहे। काचबिंदूची लक्षणे काय आहेत? काचबिंदूमध्ये हळूहळू दृष्टी जी आहे ही निकामी होत जाते, कमी होत जाते। त्याच्यामुळे अचानकरित्या जर दृष्टी कमी झाली तर पेशंटच्या लक्षात येतं, पण हळूहळू कमी होणारी दृष्टी ही थोडीशी कमीच लक्षात येते। त्याच्यामुळे आय चेकअप गरजेचे आहेत। दुसरी गोष्ट, डोळ्याचा दाब वाढून डोकेदुखी किंवा डोळादुखी ही होऊ शकते आपल्याला। डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोकं दुखणे हे सुद्धा त्रास होऊ शकतो। उपाय काय आहे काचबिंदूवर? तर येस, डेफिनेटली उपाय आहेत। जर लवकरात लवकर काचबिंदूचं निदान झालं आणि आपण त्याच्यावर ट्रीटमेंट घेतलं तर काचबिंदू हा आटोक्यात राहू शकतो आणि आपली दृष्टी देखील आपण गमावणार नाही। तर याच्यासाठी काही ड्रॉप्स असतात जे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेऊ शकता। काचबिंदूसाठी ऑपरेशन्स पण आहेत, ज्याच्यामुळे तुमचा काचबिंदू जिथल्या तिथे थांबू शकतो व पुढे प्रोग्रेस होणार नाही किंवा पुढे वाढून आपल्या दृष्टीला काही धोका देणार नाही, याची आपण काळजी घेऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे काचबिंदूला सिरियसली घ्या। असेल नसेल आपल्या दर वर्षाला एक आय चेकअप होणं गरजेचं आहे आणि आपले काही जे त्रास असतील किंवा डोळ्यांच्या व्याधी असतील त्यांचं निदान करून आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो। तर मित्रांनो, वरील काही जसं सांगितल्याप्रमाणे काही लक्षणं तुम्हाला आढळली तर अवश्य तुम्ही एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगरला भेट देऊन आपल्या त्रासाचं निदान करून घेऊ शकता आणि त्याच्यावर नक्कीच व्यवस्थित उपचार घेऊ शकता। थँक्यू।